नमस्कार. कामापुरता मामा ही म्हण तर आपण सगळेच ऐकून आहोत, बरोबर? पण कधी विचार केलाय, की या जुन्या म्हणीचा आजच्या डिजिटल जगाशी म्हणजे सायबर सुरक्षेशी काय संबंध असू शकतो? चला, आजच्या या विशेष भागात आपण हेच बघणार आहोत, की आपल्या पारंपरिक म्हणी आणि वाक्प्रचार आपल्याला आजच्या ऑनलाईन धोक्यांपासून कसं वाचवू शकतात. हे बघा, महाराष्ट्र पोलिसांनी सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी एक भन्नाट आणि तितकीच प्रभावी मोहीम सुरू केली आहे. आणि त्यात ते काय करतायत माहितीये? आपल्या ओळखीच्या म्हणींना एक नवीन सायबर सेफ अर्थ देत आहेत. जसं इथे दिसतंय, आकर्षक ऑफर देणारा ईमेल, कामापुरता मामा. वा, काय हुशारीने फिशिंग ईमेल्सचा धोका समजावून सांगितलंय, नाही का? तर ही मोहीम इतकी गाजली का? याचं कारण सोपं आहे. ती आपल्याशी आपल्या भाषेत बोलते. कुठलीही अवघड टेक्निकल शब्द नाहीत. सरळ, सोप्या, रोजच्या वापरातल्या म्हणी वापरून सायबर धोके समजावून सांगते. आणि याची गरज तर होतीच. विशेषतः लॉकडाऊन नंतर जेव्हा ऑनलाईन व्यवहार खूप वाढले, तेव्हा अशा सोप्या आणि प्रभावी जनजागृतीची खरोखरच गरज होती. आणि हे तर बघा अजून एक जबरदस्त उदाहरण. ही म्हण आपल्याला काय सांगते? ती आठवण करून देते की ऑनलाईन सुरक्षेची जबाबदारी फक्त पोलिसांची नाही, तर आपली स्वतःची सुद्धा आहे. म्हणजे बघा, OTP शेअर करणं म्हणजे चोराला स्वतःच्या घराची चावी देण्यासारखंच आहे. मग चूक कोणाशी? ही म्हण अगदी साध्या शब्दांत आपल्याला हेच पटवून देते. बरं, ह्या म्हणी आपल्याला वेगवेगळ्या धोक्यांपासून सावध तर करतायत, पण हे धोके नेमके आहेत तरी कोणते? चला, आता सायबर गुन्हेगारीच्या जगात थोडं डोकावून पाहूया आणि समजून घेऊया की हे प्रकार किती वेगवेगळे आणि किती गंभीर असू शकतात. सायबर क्राईम म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर इंटरनेटचा वापर करून केलेला कुठलाही गुन्हा. आणि यात फक्त पैशांची चोरीच नाही, तर आपली ओळख, आपले फोटोज, आपली सगळी खाजगी माहिती चोरण्यासारखे गंभीर गुन्हेही येतात. आणि हे बघा, सायबर गुन्ह्यांचे कितीतरी प्रकार आहेत. फिशिंग, जिथे खोट्या ऑफरचं आमिष दाखवून फसवणूक होते. रॅन्समवेअर, जिथे आपलाच डेटा लॉक करून आपल्याकडूनच पैशांची मागणी केली जाते. आणि ओळख चोरी, म्हणजे आपली माहिती वापरून गैरव्यवहार केले जातात. हे काही सामान्य धोके आहेत, ज्यांपासून आपल्याला सगळ्यांना सावध राहायचं आहे. आणि याचे परिणाम खूप गंभीर असू शकतात. म्हणजे फक्त आर्थिक नुकसानच नाही, तर प्रचंड मानसिक ताण येतो आणि ऑनलाईन सिस्टीमवरचा आपला विश्वासच उडून जातो. त्यामुळे ही फक्त एक तांत्रिक समस्या नाहीये. याचा लोकांच्या आयुष्यावर आणि अगदी देशाच्या सुरक्षेवरही थेट परिणाम होतो. ठीक आहे, धोका तर आता स्पष्ट झालाय. मग आता स्वतःचं संरक्षण कसं करायचं? चला, आता अशा काही व्यावहारिक आणि सोप्या उपायांबद्दल बोलूया, जे कोणीही वापरू शकतं. ऑनलाईन सुरक्षित राहण्यासाठी ना, एकाच गोष्टीवर अवलंबून राहून चालत नाही. विचार करा, आपण घराला कुलूप लावतो, कडी लावतो, कधी कधी वॉचमनही असतो. म्हणजे सुरक्षेचे कितीतरी स्तर असतात. तसंच आपल्या डिजिटल आयुष्याचे आहे. मजबूत पासवर्ड, 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन आणि सॉफ्टवेअर अपडेट्स, हे सगळे त्याच संरक्षणाचे वेगवेगळे स्तर आहेत. आता हे चित्र बघा जरा. डावीकडे काय आहे? पासवर्ड 1 2 3 सारखे अगदी साधे पासवर्ड्स. म्हणजे काय? तर घराला लावलेला एक साधा पडदा, जो कोणीही सहज बाजूला सारू शकतो. आणि उजवीकडे एक मजबूत पासवर्ड, म्हणजे बँकेच्या तिजोरीसारखा भक्कम दरवाजा, जो तोडणं जवळजवळ अशक्य आहे. आता सांगा, निवड कोणती करायची? एक मजबूत पासवर्ड ही आपल्या ऑनलाईन सुरक्षेची पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे, हे लक्षात ठेवा. समजा चोराने कसा तरी पासवर्ड मिळवलाच, तरीही 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजे 2FA त्याला आत येऊ देत नाही. कारण पासवर्ड टाकल्यानंतर फोनवर एक OTP येतो आणि तो टाकल्याशिवाय अकाउंट उघडतच नाही. म्हणजे हा सुरक्षेचा एक दुसरा अत्यंत महत्त्वाचा स्तर आहे. आणि अनोळखी मेसेजमध्ये येणाऱ्या ऑफर्स किंवा बक्षिसांच्या लिंक्स यांपासून तर नेहमीच सावध राहायला हवं. आठवतंय आपली पहिली म्हण, आकर्षक ऑफर देणारा ईमेल. फिशिंग हल्ल्यांसाठी हीच सगळ्यात जास्त वापरली जाणारी पद्धत आहे. त्यामुळे क्लिक करण्यापूर्वी नेहमी दोनदा विचार करा. तर मग ह्या सगळ्याचा सार काय? चला, आता सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया. शेवटी काय, तर आपली जागरूकता आणि सावधगिरी हीच सायबर गुन्हेगारी विरुद्धची सगळ्यात मोठी शस्त्र आहेत. टेक्नॉलॉजी नक्कीच मदत करते, पण तिचा जबाबदारीने वापर करणं हे आपल्याच हातात आहे. सायबर गुन्हेगार रोज नवीन युक्त्या शोधत असतात, पण जर आपण सतर्क राहिलो, सतत माहिती देत राहिलो, तर आपण त्यांच्या एक पाऊल पुढे राहू शकतो. आपली जागरूकता हेच आपलं सर्वोत्तम संरक्षण आहे.
चला, जाता जाता एका प्रश्नावर थोडा विचार करूया. असा कुठला सोपा पासवर्ड आहे जो सगळ्यात जास्त वेळा वापरला जातो? स्वतःलाच हा प्रश्न विचारा, कारण आपल्या ऑनलाईन सुरक्षेची सुरुवात ही स्वतःच्या सवयी तपासण्यापासूनच होते. सुरक्षित रहा, सतर्क रहा.